4/7 अधिक 8/3 बरोबर किती। आता हेच उदाहरण मी या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे, पण आता इथे बेरीज करायची आहे। अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद समान असतील तर अंशांची बेरीज करायची, छेद तसाच ठेवायचा। परंतु इथे काय आहे, छेद वेगवेगळे आहेत। मग आता आपण छेद समान करून घ्यायचे आहेत, यासाठी तिरकस गुणाकार करायचा। मग ते कसं काय, तर पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद भागिले दोघांचे छेद। मग पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे, 4 आहे। दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे, 3 आहे, भागिले दोघांचे छेद 7 गुणिले 3 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद भागिले दोघांचे छेद। मग दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे, 8 आहे, 8 गुणिले 7 भागिले दोघांचे छेद 7 गुणिले 3। आता यांचा गुणाकार करूया। 4 त्रिका 12, 7 त्रिका 21 अधिक 8 7 56, 7 त्रिक 21। आता या ठिकाणी छेद समान झालेले आहेत। जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात तेव्हा अंशाची बेरीज करा, छेद तसाच ठेवा। आता अंशाची बेरीज करा, 6 अधिक 2 बरोबर 8, 5 अधिक 1 6, 5 अधिक 1 बरोबर 6, छेद तसाच ठेवूया। 68/21 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर।